जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण मित्र मंडळ वन विभाग आणि सामाजिक वनीकरणाच्या वतीनं आज सकाळी बुलढाणा शहरातनं पर्यावरण सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या रॅलीला अप्पर पोलीस अधीक्षक बी महामुनी यांनी हिरवा झेंडा दाखवलाय। स्थानिक गांधी भवन इथनं ह्या पर्यावरण सायकल रॅलीची सुरुवात झाली। या रॅलीनं शहराच्या मुख्य चौकामधनं मार्गक्रमण केलंय आणि ह्या पर्यावरण सायकल रॅलीच्या माध्यमातून शहरवासियांना पर्यावरण संरक्षणाचा घेऊ संकल्प असा संदेशही देण्यात आला। या रॅलीमध्ये असंख्य अधिकारी, पर्यावरण मित्र मंडळ उपस्थित होते। सर्व नागरिकांना आज जागतिक पर्यावरण दिनाच्या आमच्या पर्यावरण मित्र मंडळाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। सर्वांना सांगण्यास आनंद होतो की आज आमच्या ह्या सायकल रॅलीची दशकपूर्ती 2016 साली पहिल्यांदा आम्ही जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन केले होते। आज त्याला 10 वर्ष पूर्ण होत आहे आणि ह्या 10 वर्षामध्ये आम्ही सर्व पर्यावरण मित्रांनी अनेक उपक्रम राबवून बुलढाणा शहराला हरित करण्याचा कसोशीने प्रयत्न केलेला आहे। वृक्ष जन्मदिनी वृक्षलाभ अंगणी ह्या उपक्रमाद्वारे आम्ही जवळपास 40,000 झाडांचं रोपण केलेलं आहे आणि जवळपास 95% झाडं आज वाचलेली आहे आणि ठिकठिकाणी आम्ही ज्या वेळेस जातो त्या ठिकाणी आम्ही लावलेली झाडं आम्हाला सांगतात, साक्ष देतात की ही झाडं तुम्ही लावलेली आहे। त्या नागरिक सुद्धा सांगतात, ज्यांच्या वाढदिवसाला आम्ही झाडं लावली त्या नागरिक सुद्धा सांगतात की ही झाडं तुम्ही लावलेली आहे। आज मी सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी किमान आपल्या वाढदिवसाला तरी एक झाड तरी लावले गेलं पाहिजे। या देशामध्ये 140 कोटी जनता आहे। प्रत्येक नागरिकाने आपल्या वाढदिवसाला जर झाडं लावली तर प्रत्येक वर्षी 140 कोटी वृक्ष लागवड होऊन पर्यावरणाचा ऱ्हास थांबेल ही विनंती करतो आणि सर्वांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावे अशी विनंती करतो। झाडे लावा। जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने बुलढाणा शहरामध्ये दरवर्षी पर्यावरण मित्र मंडळ, वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी सायकल रॅली काढण्यात येत असते। यावर्षी सुद्धा त्याच प्रकारची रॅली काढण्यात आलेली आहे। या रॅलीच्या माध्यमातून सामान्य जनतेला हा संदेश देण्यात येतो की प्रत्येकाने एकतरी झाड लावावे व त्याचे संगोपन करावे, जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राखण्यास आपला हातभार लावला जाईल। धन्यवाद।